नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी आलेले नवीन ब्लॉग घेऊन डायरेक्ट धमाका रायरी कलेक्शन मधून आणि तुम्हाला ह्या साडीचं मला सत्य सांगायचं आहे. साडी खूप सुंदर आहे. साडी तर आता ट्रेंडिंगची साडी म्हणल्यावर काय, कुठं पण बघायला गेलं की कुणाच्या पण अंगावर एकच शिक्का ट्रेंडिंगची साडी. तर ही साडी म्हणजे असं कुणाकडेच नसेल की ही साडी कुठल्या मैत्रिणींनी घेतली नसणार. खूप मैत्रिणींनी साड्या घेतल्या असते. ट्रेंडिंग साडी म्हणलं की काय, आणि आम्हाला टेलरचं काय असते ते ट्रेंडिंग साड्यांवरचे ब्लाऊज शिवून साडी एकदम फॅशन ही होऊन जाते, पाठीमागे पडून जाते. आणि टेलर लोकांना म्हणजे आमच्यासारखे आम्ही तर घेणंच होत नाही. साडीचं ट्रेंडिंग पूर्ण जुनी होती आणि साडीला घ्यायचा मूड राहत नाही. आणि सगळ्याच्या सांगावं ज्याच्या त्याच्या बघायला गेलं की ट्रेंडिंगवालीच साडी, आणि ट्रेंडिंगवाली तर साडी असू द्या, एकच कलर निघाला की एकच कलर घालायचा. परत शेजारणीची साडी सेम असले की कोणी वाळत घातली की त्यांनी म्हणायचं, एखादीची जुनी असते की नवी दुसरीकडे जायची, जुनी दुसरीकडे जायची. बदल साड्यांची कशाला एवढे ट्रेंडिंगच्या पाठीमागे पडायचे. तर असू द्या, ट्रेंडिंग साडी तर खूप सुंदर आहे. आणि मी तर काय घेतलीच नाही. गिरायकाचे म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज शिवूनच आपले हाल होते. आणि ह्या साडीने तर खूप मनापासून सांगते की कळकळीने, म्हणजे ह्या साडीने तर सगळ्या जेवढे टेलर मैत्रिणी आहेत त्यांचे तर हालच केलेले असते. बघा तुम्ही, ह्या साडीला ना पूर्ण असे काचेचे मणीने भरलेले, पूर्ण काचेचे पाईप आहेत. आणि एखादा मीटर पण साडी प्लेन नाही. पुढं खाली पदराला आपण जिथं फॉल बसवतो तिथं, आणि तिथून एखादा मीटर साडीला फॉल बसवायला प्लेन साडी असेल. परत तर ही बॉर्डर चालू होते. आणि आता ही बॉर्डर चालू झाल्यावर तुम्ही सांगा ह्याच्यात सुई पण जाणार नाही. पिको फॉलच्या मशीनवर याला दोन्ही साईडने, एका साईडने पिको आपण जो साडीला करतो तर ते पण होत नाही ह्या साडीला. आणि शिवाय साडीला जाऊ द्या, ते दोन्ही हाताने बसायचे. ह्याच्यातनं सुई घालायला आपल्या बोटाला बघा किती वेळ लागणार आहेत. असा एक कधी सुया पण टोचतात बोटांमध्ये, आणि ते तर आहे. आणि ब्लाऊज पण ह्या साडीसारखाच एकदम सुळसुळी, जशी साडी अंगावर पण अशी साडी घसरते. आणि ब्लाऊज पण शिवायला एवढीच तकलीफ आहे, कारण ब्लाऊज शिवण्याचेच जास्त आले. हे पिको फॉल बसवण्याचे पण तेवढेच कष्ट आहेत. आणि बघा आता तुम्ही, हर कस्टमर येऊ दे, ह्या किती भरपूर टेलर मैत्रिणीकडे ह्या साड्या ट्रेंडिंगवाल्या आलेल्या असतात ब्लाऊज शिवायला. मी पण स्वतः शिवलेले ह्याचे ब्लाऊज. पण एवढ्या सुळसुळीत कपडा असल्यामुळं ना, आपण ब्लाऊज शिवायला गेले ना अस्तर खाली राहते. आणि हे ब्लाऊजचा जो पीस आहे, साडीतला मधला पीस आहे, तो पीसच बाजूला सरकतोय, अस्तरच बसतोय मशीन सुईच्या खाली. तर एवढे हाल झालेले आहेत का नाही ह्या साडीने. आणि ट्रेंडिंगवाली साडी खूप सुंदर आहे. साडीला आपण नावं ठेवत नाही. पण ज्यांनी टेलर मैत्रिणीने हे ब्लाऊज शिवलेले त्यांच्या 12च वाजलेले आहेत. मी सांगते ना, कारण हा एक ब्लाऊज शिवूपर्यंत आपले 2 ब्लाऊज होतात. मला हेच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर हे ट्रेंडिंगवाले साड्यांचे ब्लाऊज कुणी शिवलेले आहेत नक्की कळवा मला. व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.